शिंदेंना हलक्यात घेणं ठाकरेंना महागात पडू शकतं, कारण शिंदेंच्या या आमदारांचा विजय आजच मानला जातोय निश्चित। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिंदेंचे कोणते ते आमदार आहेत 40 पैकी ज्यांचा विजय आजच जवळपास निश्चित मानला जातोय, किंवा ज्यांना हरवणं ठाकरेंना अशक्य होणार आहे, किंवा त्यांना टक्कर देताना ठाकरेंच्या नाकीनऊ येणार आहे। पहिलं नाव आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांचं। ठाणे जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असा ठाण्याचा नावलौकिक आहे, आणि त्याच ठाण्यातून एकनाथ शिंदे येतात, आणि एकनाथ शिंदेंना पराभूत करणं हे ठाकरेंना जवळपास अशक्य मानलं जात आहे। दुसरं नाव आहे प्रताप सरनाईक यांचं। बाजीवाडा ठाण्यातूनच प्रताप सरनाईक हे आमदार आहेत, आणि त्यांना देखील पराभूत करणं ठाकरेंना अशक्य होईल असं मानलं जातं आहे, आणि त्यामुळं प्रताप सरनाईक यांचा विजय देखील जवळपास निश्चित मानला जातो आहे। बायखळाच्या आमदार असलेल्या यामिनी जाधव, ज्यांना ईडीची नोटीस आली होती, अर्थात त्यांच्याकडे संपत्ती खूप भरपूर आहे, यांचा पराभव करणं देखील अशक्य मानलं जातं आहे, म्हणजे त्यांचा विजय देखील निश्चित आहे। संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिममधून आमदार आहेत, मंत्रिपदासाठी ते शर्यतीमध्ये होते, त्यांचा देखील विजय जवळपास निश्चित मानला जातोय। भरत शेट गोगावले महाड या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यानंतर संजय रायमुलकर मेहकरमधून संजय रायमुलकर यांना टक्कर देणारा उमेदवार सध्या तरी ठाकरे गटाकडे नाहीये। संदीपान भुमरे पैठण येथून आमदार आहेत। शंभूराज देसाई पाटणमधून खूप मजबूत आपली सीट ते लढवतात। शंभूराज देसाई यांचा विजय देखील पाटणमधून जवळपास निश्चित मानला जातोय। तानाजी सावंत हे परांडाचे आमदार आहेत, आणि तानाजी सावंत यांना देखील हरवणं इतर कुठल्याही उमेदवाराला जड जाणार आहे, त्यामुळे यांचा विजय देखील निश्चित मानला जातोय। शहाजी बापू पाटील काय ती झाडी आणि काय ते हॉटेलवाले सांगोल्याचे आमदार, यांचा देखील विजय निश्चित मानला जातोय। मात्र ठाकरेंनी जर तोडीस तोड उमेदवार दिला तर शहाजी बापूंना त्यांचा विजय जड देखील जाऊ शकतो। अब्दुल सत्तार सिल्लोडमधून शिवसेनेचे आमदार आहेत, आणि सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांची ताकद सर्वच ओळखून आहे। अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमध्ये टक्कर देणारा उमेदवार शोधणं ठाकरेंना जड जाणार आहे। जळगाव या विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांना देखील पराभूत करणं ठाकरेंना अशक्य होणार आहे, त्यामुळे गुलाबराव पाटील यांचा देखील विजय जवळपास निश्चित मानला जातोय। त्यानंतर दीपक केसरकर आणि दादा भुसे हे जे की सध्या शिंदेंच्या मंत्रिमंडळात आहेत, यांचाही विजय जवळपास निश्चित मानला जातोय। तर दुसरीकडे संजय राठोड आणि मंत्री उदय सामंत हे दोन नावं देखील विजयाच्या यादीमध्ये आजच निश्चित मानले जात आहेत, त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत यांचा विजय निश्चित मानला जातोय। आणि यांच्या व्यतिरिक्त 40 आमदारांपैकी शिंदे गटातील किती आमदार निवडून येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, आणि एखादा आमदार ज्याचा विजय आजच निश्चित आहे असं तुम्हाला वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा।